आजकाल हे खूप जास्तच चालते. तुझी नॉर्मल डिलिव्हरी झाली का सीझर झाली असं मी नाही म्हणत बरं का, बाया म्हणतात. आणि सांगितलं ना नॉर्मल झाली की मग लगेच तुझ्या दोन्ही डिलिव्हरी नॉर्मल झाल्यात, बरं झालं बाई असं म्हणतात. जसं काही शेंबूड चिकरल्यावर जसा बाहेर येते तसं पोट दुखलं की लेकरू हातात. पण तसं नसतंय ना. कळा देता देता अंगातून कधी जीव निघून जाईल की असं वाटते. माझी पहिली डिलिव्हरी तरी एवढी हॉरर होती की बस, म्हणजे आजही मला ते आठवू वाटत नाही. एकतर 9 महिने 19 दिवस झाले होते आणि म्हणजे माझं काही पोट दुखायचं नाव घेत नव्हतं. आणि फायनली जेव्हा माझं पोट दुखायला सुरुवात झाली आणि आम्ही डिलिव्हरीसाठी गेलो गव्हर्मेंट हॉस्पिटलमध्ये, एकतर माझी BP हाय होती आणि वरून जास्त दिवस झाले होते आणि बाळाचं वजन पण जास्त होतं. म्हणजे 4 किलोची होती, कंप्लीट 4 किलोची होती ध्रुवी. आणि मग तेव्हा त्यांनी असं म्हणले की नॉर्मल डिलिव्हरी पॉसिबल नाही, तुम्ही ना सीझर करून घ्या आणि प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जा आणि तुम्ही पहिले बुकिंग करून ठेवा. जर इकडं झाली नाही तर आपण तिकडे इमर्जन्सीमध्ये घेऊन जाऊ. पण खर्चाला भिवून माझ्या घरच्यांनी नाही म्हणले, बाई नाही म्हणले नॉर्मल डिलिव्हरीच करायची आम्हाला, म्हणले आमच्यानं होत नाही एवढा खर्चा. आणि मग डॉक्टरनं म्हणले जर समजा पेशंटला काही झालं, जर मेली तर तुमची रिस्पॉन्सिबिलिटी तुमची. आणि माझ्या घरच्यांनी साईन पण केले. आणि मी तुम्हाला सांगू का, एवढी भयानक माझी डिलिव्हरीचा एक्सपिरियन्स आहे. ओरडून ओरडून अख्खी रात्र गेली. डिलिव्हरी काय व्हायचे नाव घेत नव्हती. सकाळी 7:30 वाजता डिलिव्हरी झाली. वरून कट वेगळेच, म्हणजे 2 ठिकाणी कट लागले ना. दुसऱ्या दिवशी बसता येत होतं ना, हलता येत नव्हतं, काहीच नाही. C-सेक्शनमध्ये एक म्हणजे डिलिव्हरी झालेली समजत तरी नाही. नंतर त्रास होते पण पेनकिलर औषध वगैरे देतात तर. पण नॉर्मल डिलिव्हरी म्हणजे एक प्रकारचं मरण आहे.